हॅलो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी आजची पोझिशन दाखवणार आहे. त्याचप्रमाणे आपण उद्या निफ्टीमध्ये आपण काय ट्रेड करू शकतो ते बघूया. आणि मी तुम्हाला काही प्राइस ॲक्शनचे एकदम इझी पॉईंट्स सांगतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि काहीतरी कमेंट करा. सो मी आधी तुम्हाला माझी एंट्री आणि एक्झिट दाखवतो. मी माझी एंट्री घेतली 925ला. माझा टार्गेट होता 9000चा माझा टार्गेट होता, कारण मी 2 लॉटने ऑप्शन बाईंग करत होतो. बरं, पुट साईडला मी एंट्री घेतलेली आणि मी 924ला माझी एंट्री घेतली नेक्स्ट एक्सपायरीचं. ओके, कारण आज एक्सपायरी होतं आणि ऑप्शन बाईंगमध्ये अगर एक्सपायरी ट्रेड करत असेल तर आज तुम्हाला कळलं असेल की मार्केटमध्ये डीके केवढा फास्ट होतं ते. ओके, त्यामुळे मी माझी नेक्स्ट वीकची एक्सपायरी घेतलेली आणि त्याच्यानंतर माझा टार्गेट 9000 होता. मी माझा हायेस्ट प्रॉफिट 6000सुद्धा बघितला. ओके, कारण माझा टार्गेट होता 1:6चा, माझा 10 पॉईंटचा माझा एस एल होता. 1:4पर्यंत माझा टार्गेट कंप्लीट झाला आणि त्याच्यानंतर माझं ट्रेलिंग एस एल गेला आणि मी माझी प्रॉफिट येते 1:2ला मला बुक करावं लागलं. ठीक आहे, म्हणजे आज पण एक मी छोटंसं प्रॉफिट बुक केलं. सो मी माझी एंट्री 925ला घेतली. इथे येईपर्यंत मला 40 पॉईंटचा मला प्रॉफिटसुद्धा दिसला आणि मार्केट जेव्हा इथून रिव्हर्स झालं तेव्हा माझ्या सिस्टममध्ये एक्झिटचा कॉल आला, त्यामुळे मी एक्झिट घेतली. त्याच्यामध्ये अगर एक्झिट आली नसती तर मी कदाचित अजून थांबलो असतो, पण जशी मी माझी पोझिशन एक्झिट केली, मार्केट परत रिव्हर्स झालं आणि माझा 60 पॉईंटचा टार्गेट आहे तो सुद्धा कॅप्चर झाला. ओके, सो अगर सेटअपमध्ये अगर मला एक्झिटचं आलं नसतं तर मी कदाचित एक्झिट केलंच नसतं आणि मी एक कम्प्लिटली 60 पॉईंटचा माझा टार्गेट तो कॅप्चर केला असता. ओके, सो आता मी तुम्हाला आधी माझी आजची पोझिशन दाखवतो. तुम्ही ऑर्डर बुकमध्ये बघाल तर मी 22,400चा पुट बाय केलेला 167ला आणि 186ला मी माझी पोझिशन आहे ती स्क्वेअर ऑफ केली. ओके, ऑफिसमध्ये थोडा नेटवर्कचा इश्यू आहे, त्याच्यामुळे लोडिंग होते फक्त. ठीक आहे, सो फक्त आणि फक्त 3000चा आजचा मला प्रॉफिट झाला आहे. कदाचित 9000 झाला असता तर मला खूप चांगलं वाटलं असतं, कारण ह्या 5 दिवसामध्ये मला एक डिसेंट प्रॉफिट झाला आहे. 5 दिवसामध्ये मी ऑलमोस्ट 70-80%च्या आसपासचा प्रॉफिट आहे तो जनरेट केला, कारण मी फक्त आणि फक्त 30,000 मी ट्रेड घेतो आहे. ओके, सो ठीक आहे, एक डिसेंट प्रॉफिट आपण मानू शकतो. 3,000 हा 2 लॉटवरती मी एकदम जास्त पण प्रॉफिट मानत नाही आणि एकदम कमीसुद्धा प्रॉफिट नाही मानत. हा मी एक एकदम न्यूट्रल प्रॉफिट मानू शकतो, एक डिसेंट प्रॉफिट मानू शकतो. सो आता मी तुम्हाला काही पॉईंट सांगतो प्राइस ॲक्शनचे, जे मला खूप कामाला येतात. ऑप्शन सेलिंगमध्ये पण मोस्टली कामाला येतात आणि आपल्याला एक मार्केट मोमेंटम कशी करते त्याच्यावरती आपल्याला कळून येतं. मी तुम्हाला 5-6 एक्झाम्पल दाखवेन, त्याच्यावरती तुम्हाला स्वतःला पण कळेल आणि तुम्ही स्वतः अजून थोडं मागे जाऊन तुम्ही बॅकटेस्ट करू शकता. ओके, त्यानंतर मी तुम्हाला माझी उद्याची स्ट्रॅटेजी सांगेन. आपण उद्या ट्रेड काय करू शकतो हे बघूया. आता समजा मार्केट एक मोठा अप ट्रेंड झाला. बरं, अप ट्रेंड झाल्यानंतर मार्केट नेक्स्ट डे अगर गॅपअप बनवत आहे आणि पहिली रेड कॅन्डल बनवत असेल तर आपण डाऊन ट्रेंड घ्यायला पाहिजे, ते पण फक्त आणि फक्त एक एंट्री. मी तुम्हाला सांगा की आपण एकदा एंट्री कधी घ्यायला पाहिजे नाही, दोनदा एंट्री कधी घ्यायला पाहिजे. अप ट्रेंडनंतर मोठा गॅपअप ओपन झालं, पहिले ग्रीन कॅन्डल बनवली असती तर मी दोनदा एंट्री घेतली असती. कारण मार्केट काय होतं, जेव्हा ग्रीन कॅन्डल बनवतं तर एकदा एंट्री घेतल्यानंतर खूप वेळा असं होतं की आपला एस एल जातं, त्याच्यानंतर मार्केट साईडवेज होतं आणि त्याच्यानंतर मग एक ब्रेकआउट मिळतं. ते ब्रेकआउटमध्ये आपल्याला 1:4चा टार्गेट हा इझिली मिळतो. ओके, पण मार्केटने समजा अगर ग्रीन कॅन्डल बनवली, अगेन्स्ट द ट्रेड जात असेल तर तुम्हाला अगेन्स्ट द ट्रेड जात असेल तर मार्केट हे तुम्हाला पहिल्या एंट्रीमध्ये एक बऱ्यापैकी प्रॉफिट देईल. ठीक आहे, अगर समजा मी ॲज पर प्राइस ॲक्शन मी ट्रेड घेतला असता तर मी माझी एंट्री ह्या लेवलच्या आसपासच घेतली असती. पहिल्या 5 मिनिटाची कंप्लीट झाली होती, पण ऑप्शन बाईंगच्या सेटअपमध्ये मला एंट्री 925ला आली. ओके, सो त्यामुळे मी माझी एंट्री इकडे घेतली. अगर नॉर्मली प्राइस ॲक्शन केलं असतं, ऑप्शन सेलिंग केलं असतं तर मी माझी एंट्री ही इथेच घेतली असती. ओके, सो आपण अजून थोडं मागे जाऊया. तुम्ही इकडे पण बघत असाल 4 तारखेला मार्केट 3 तारखेला एक मोठा डाऊन ट्रेंड दिला. त्याच्यानंतर मार्केट हे एक गॅप डाऊन ओपन झालं. ओके, मार्केट गॅप डाऊन ओपन झालं. समजा पहिली की रेड कॅन्डल बनवली असती, त्याचा लो ब्रेक केला असता, परत एक आपल्याला मोठं डाऊन ट्रेंड मिळाला असता, पण मार्केटने तसं न करता मार्केटने एक पहिली 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बनवली. ओके, जेव्हा अगेन्स्ट द ट्रेड मार्केट ओपन तर तुम्हाला पहिल्या एंट्रीमध्ये एक डिसेंट प्रॉफिट देणार. ओके, कधी डिसेंट प्रॉफिट मिळतो, कधी एक चांगला प्रॉफिट मिळतो आणि कधी लॉससुद्धा होतं. ओके, पण अगर तुम्ही इकडे बघत असाल, इकडे आपली एंट्री आली, त्याच्यानंतर त्याचा लो ब्रेक कधी झालाच नाही. ज्यांनी इथे ऑप्शन सेलिंग केले असते त्यांना एक बऱ्यापैकी प्रॉफिट झालं असतं आणि ज्यांना ऑप्शन बाईंग केलं असेल त्यांना इकडे कुठेतरी ट्रेलिंग असेल गेलं असतं, जेणेकरून आपल्याला कमीत कमी 1:2 किंवा 1:3चा टार्गेटसुद्धा मिळाला असता. ओके, आणि मोठ्या टार्गेटसाठी मी कधी थांबतो हे बघा. अगर तुम्ही इकडे बघाल डाऊन ट्रेंड नंतर गॅप एक फ्लॅट ओपन होऊ नका, पहिली 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल झाली, बरोबर ह्या लेवलच्या वरतीच गेला, त्याचा हाय ब्रेक केला, मार्केटने केवढा मोठं प्रॉफिट दिलं बघा. त्याचा लो परत ब्रेक झालाच नाही त्या दिवशी. ओके, हेच सांगतो, जेव्हा अगेन्स्ट द ट्रेड जात असेल तुम्हाला पहिल्या एंट्रीमध्ये प्रॉफिट मिळणार आणि
इवन इकडे पण बघा मार्केट एक आहे डाऊन ट्रेंड केला, नेक्स्ट डेला एक गॅप अप ओपन होऊन 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बनवली, बरोबर. त्याच्यानंतर समजा मार्केटला वरती जायचं असतं तर मार्केटने इथूनच ब्रेक करून एक क्विक मोमेंटम करून त्याने तर मार्केटने इथे रजिस्टन्सपर्यंत मार्केट हे आलंच असतं, पण मार्केटने तसं न करता त्याचा एक लो ब्रेक केला आणि परत इथे एक बऱ्यापैकी प्रॉफिट मिळाला. सो तुम्हाला अजून एक दाखवतो एक्झाम्पल. एक डाऊन ट्रेंड आहे, इकडे डाऊन ट्रेंड आला, त्याच्यानंतर एक मार्केट गॅप डाऊन ओपन झाला, मार्केटने पहिले 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल करून वरती जायचा प्रयत्न केला, पण मार्केटने त्याचा हाय ब्रेक न करता त्याचा लो ब्रेक केला आणि आपल्याला एक परत एकदा डिसेंट प्रॉफिट मिळाला. इथपर्यंत ऑप्शन बाईंगमध्ये 1:4 इझिली मिळालं असतं आणि जे ऑप्शन सेलिंग करतात त्यांचा इथपर्यंत डीके हा खूप जास्त झाला असता, बरोबर. सो अजून तुम्हाला हवं असेल तुम्ही अजून थोडा बॅक साईडला जावा, तुम्हाला कळेल. आता इकडे अजून एक एक्झाम्पल तुमच्या समोर दिसतं. मार्केट हे खाली आलं, त्याच्यानंतर एक मार्केटने नेक्स्ट डेला गॅप डाऊन ओपन केलं. मार्केटला डाऊन साईडला जायचं असेल तर मार्केटने पहिली रेड कॅन्डल बनवली असते, त्याचा लो ब्रेक करून एक बऱ्यापैकी खाली गेला असता, पण तसं न करता एक 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बनवली, त्याचा हाय ब्रेक केला आणि मार्केटने इकडे बघाल तर 1:6च्या वरती टार्गेट मिळाला. ओके, इकडे तुम्हाला 1:10 सुद्धा मिळू शकतं, कारण अगर समजा तुम्ही 10 पॉईंटचा एस एल असेल तर इथे तुम्हाला 100 पॉईंटसुद्धा मिळतील. ओके, तुम्ही सुद्धा मागे जा आणि मागच्या साईडला जाऊन तुम्ही स्वतः बॅक टेस्ट करा, तुम्हाला तिकडे एक इझिली कळेल. म्हणजे फक्त सांगायचं तात्पर्य मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला का सांगतो आहे, जेव्हा मार्केट समजा अप ट्रेंडला जात असेल, मार्केट डाऊन साईड ओपन झालं, पहिली 5 मिनिटाची रेड कॅन्डल झाली, त्याचा लो ब्रेक केला, तर मॅक्झिमम एका एंट्रीमध्ये प्रॉफिट मिळायला पाहिजे. समजा मार्केट एक अप ट्रेंड आहे, एक गॅप ओपन झालं, पहिले 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल केली तर आणि त्याचा हाय ब्रेक केला, तर आपण मॅक्झिमम 2दा एंट्री घ्यायला पाहिजे. म्हणजे आपण एकदा ट्रेड कधी घ्यायला पाहिजे आणि आपण 2दा ट्रेड कधी घ्यायला पाहिजे ते तुम्हाला एकदम मी इझिली सांगितलं. आणि समजा मार्केट जेव्हा डाऊन ट्रेंड असेल, गॅप ओपन झाला आणि पहिली 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल केली, अगेन्स्ट द ट्रेड आहे, तर मार्केटला वरती जायचं असेल तर तो पहिल्या एंट्रीमध्ये जाणार, तर त्यावेळी जबरदस्ती जास्त एंट्री घेऊन उपयोग नाही. आणि जेव्हा मार्केट डाऊन ट्रेंड आहे, एक गॅप डाऊन ओपन झाला, पहिली 5 मिनिटाची रेड कॅन्डल मिळाली, त्याचा लो ब्रेक केला, तर ह्यावेळी आपण 2दा एंट्री घेऊ शकतो. ओके, अगेन्स्ट द ट्रेड जात असेल तर एका एंट्रीमध्ये आपल्याला प्रॉफिट मिळेल आणि विथ द ट्रेंड तुम्ही जात असाल तर तुम्हाला मॅक्झिमम 2दा एंट्री घ्यावी लागेल. पहिल्या एंट्रीला प्रॉफिट देतं ठीक आहे, पण पहिला आपला एस एल गेला, सेम लेवलला येत असेल तर आपण दुसरा एंट्रीसुद्धा इझिली घेऊ शकतो. पण विथ द अगेन्स्ट द ट्रेड आपल्याला फक्त आणि फक्त एकदाच एंट्री घ्यायला पाहिजे. ओके, सो आता उद्याचं पण आपण सिम्पल ठेवू, उद्याचं आपण बघूया उद्या मार्केट कुठे जाऊ शकतं. आणि जसं मी आता तुम्हाला सिम्पल सांगितलं तसंच एकदम सिम्पल आहे. मार्केट आहे अप ट्रेंड गेला, उद्या गॅप ओपन झाला, पहिले 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बघा, त्याचा हाय ब्रेक जात असेल तर आपण मॅक्झिमम 2दा एंट्री घेऊ शकतो. आणि जसं 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, एस एलला कॉस्ट टू कॉस्ट करा आणि टार्गेट हा कमीत कमी 1:4 ठेवा, ठीक आहे. कारण मार्केटमध्ये अगर तुम्हाला प्रॉफिटेबल राहायचं असेल मंथलीमध्ये तर तुम्हाला 1:1 आणि 1:2मध्ये तुम्ही प्रॉफिटेबल कधीच राहू शकत नाही, ठीक आहे. सो तुम्हाला कमीत कमी 1:3 किंवा 1:4 हा घ्यायलाच पाहिजे. सो एकदम सिम्पल, पहिली 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल ह्या लेवलच्या वरती जात असेल तर आपण 2दा एंट्री घेऊ शकतो. आणि इन केस ह्या लेवलच्या खाली कुठेही बघा, हा जो तुम्हाला एक सपोर्ट दिसतो, ह्या सपोर्टच्या खाली कुठे मार्केट ओपन झालं, पहिली 5 मिनिटाची रेड कॅन्डल बघा, त्याचा लो ब्रेक होत असेल तर मॅक्झिमम एका एंट्रीमध्ये तुम्हाला प्रॉफिट मिळायला पाहिजे, ठीक आहे. तर ह्यावेळी मॅक्झिमम एकदा एंट्री घेऊ शकतो. 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, एस एल कॉस्ट टू कॉस्ट करा आणि टार्गेट कमीत कमी 1:4 किंवा 1:5पर्यंत ठेवा. अगर तुम्ही 10 पॉईंटचा एस एल असेल तर टार्गेट हा 1:4, 1:5 किंवा 1:6 ठेवू शकता. आणि तुमचा एस एल 20 पॉईंटचा असेल तर हा 1:3 तुम्ही इझिली ठेवू शकता, ठीक आहे. सो मार्केटमध्ये टिकून राहायचं असेल तर फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. एक आहे मनी मॅनेजमेंट, दुसरी आहे रिस्क रिवॉर्ड आणि तिसरं आहे तुमचं डिसिप्लिन, ठीक आहे. डिसिप्लिन ठेवा, 1 महिना सेम क्वांटिटीवरती ट्रेड करा, मनी मॅनेजमेंट तिकडे आपोआप कन्फर्म झालं. आणि रिस्क रिवॉर्ड कमीत कमी तुम्हाला सांगितलं जसं 1:3 किंवा 1:4पर्यंत थांबा, हा झाला तुमचा रिस्क रिवॉर्ड. आणि तिसरं तुम्ही हे दोन्ही डिसिप्लिन फॉलो केलं तर आपण ऑप्शन बाईंगमध्ये सुद्धा प्रॉफिटेबल राहू शकतो, ठीक आहे. अगर तुम्ही बघत असाल मी ऑप्शन सेलिंगमध्ये तर पहिल्यापासून प्रॉफिटेबल आहेच, पण ऑप्शन बाईंग मी आता 3 महिन्यापासून चालू केलं आहे, ते पण फक्त आणि फक्त माझ्या प्रीमियम ग्रुपच्या मेंबरसाठी, कारण ते सगळे आहेत ते ऑप्शन बाईंगच करतात. ओके, त्यामुळे त्यांच्यासाठी ऑप्शन बाईंग केलं आणि मी ऑप्शन बाईंगमध्ये सुद्धा प्रॉफिटेबल झालो, ठीक आहे. स्ट्रॅटेजी असं काय नसतं, हे फक्त 3 गोल्डन रूल मी फक्त फॉलो केले, त्याच्यामध्ये मी प्रॉफिटेबल झालेलं आहे, ठीक आहे. फक्त आपल्याला कळायला पाहिजे की ऑप्शनचे स्पाईक आपल्याला ऑप्शनमध्ये प्रॉफिट कधी मिळू शकतं, ठीक आहे. सो एकदम सिम्पल ठेवा, मार्केट जेवढं सिम्पल ठेवाल तेवढं जास्त प्रॉफिटेबल हो. आणि अजून तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट करा. हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. धन्यवाद.